नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर कविता आलेली आहे त्याचं नाव काय? नहीं कुछ इससे बढ़कर। काय आहे तिचं नाव? नहीं कुछ इससे बढ़कर। आणि या कविताचा हा दुसरा सीझन आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की त्यांच्या अस्पष्टीकरण म्हणजे कविताचा अर्थ बघितले। इथे आपण पाहणार आहे काही शब्दात किंवा काही प्रश्न किंवा उत्तरे। तर चला बघून घ्या। बघा, तुमच्या समोर काय आलेलं आहे? तुमच्या समोर शब्दात आलेला आहे। तर हिंदीतून हिंदी आणि इथे मराठीतून दिलेला आहे। प्रसव म्हणजे बच्चा आणि इथे मुलं। वेदना म्हणजे पीडा आणि इथे वेदना। जननी म्हणजे माता आणि इथे आई। मृत म्हणजे साकार आणि इथे लक्षात येत आहे। काय आहे? लक्षात येत आहे। शीत म्हणजे ताप आणि इथे सर्दी, गरमी, सारडी आणि इथे उष्णता। काय दिलेले आहे? उष्णता दिलेले आहेत। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, अजून इथे नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला। बघा, श्वेत म्हणजे पसीना आणि इथे घाम। शुभकर म्हणजे मंगलकारी आणि इथे मान बलकारी। काय दिलेले आहे? मान बलकारी दिलेले आहे। वर्ण म्हणजे अक्षर आणि इथे पत्र। सत्य म्हणजे निष्ठ आणि इथे सत्य पर विश्वास आणि सत्यावर विश्वास। प्रियतम म्हणजे अधिक प्रिय आणि इथे खूप प्रिय। रंजित म्हणजे भिगा हुआ आणि इथे ओले दिलेले आहेत। तर याप्रमाणे इथे या शब्दाचा अर्थ अशा प्रमाणे दिलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे उत्संग म्हणजे बलिदान आणि इथे त्याग। शोणित म्हणजे रक्त आणि इथे पण रक्त दिलेले आहेत। मधुकर म्हणजे भोरे आणि इथे निर्दोष। विनिमित म्हणजे बनाया आणि इथे पण बनवलेल्या। सुचित्र म्हणजे अधिक पवित्र आणि इथे अधिक शुद्ध। संपदन म्हणजे कंपन आणि इथे पण कंपन दिलेले आहेत। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। आता इथे बघा, प्रश्न पहिला दिलेले आहे। काय दिलेले आहे? प्रश्न पहिला दिलेले आहे। प्रश्न पहिला काय? गीत की विशेषता आहे। गीत यांची विशेषता लिहायचं आहे। किती? 4। किती लिहायचं आहे? 4। तर पहिला काय आहे? नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। पुन्हा सांगत आहे मी। बघा, पहिला संतान के प्रति जननी का प्रेम। संतान म्हणजे मुलाचं प्रति जननी म्हणजे आईचं प्रेम। दुसरा कृषक के अन्नदाता रूप का वर्णन। कृषक यांचं अन्नदाता रूपाचा वर्णन दिलेले आहेत। तिसरा कलाकार और कवि के सृजन का वर्णन। कलाकार किंवा कवी यांचा सृजनाचा वर्णन केलेले आहेत। आता आपण चौथा बघणार, सत्यनिष्ठ और बलिदानियों का वर्णन। काय दिलेलं आहे? सत्य किंवा निष्ठ आणि यांचा बलिदानाचा वर्णन केलेले आहेत। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता आपण इथे बघणार आहे धरती। धरती को उपजाऊ बनाने वाला, अनाज को भंडारी बनाने वाला। तर याबद्दल दोनाचं उत्तर काय आहे? कृषक। धरती यांचं उपजाऊ बनानाला कोण आहे? कृषक ही आहे। आणि अनाजला भंडारों से भरने वाला हे कोण आहे? अनाज ही आहे। तर याबद्दल हा दोघांचं उत्तर काय आहे? कृषक ही आहे। कळलं की नाही? हो। आता इथे बघा, प्रश्न 3 अंतिम 4 पंक्ती याचा अर्थ लिहायचा आहे। काय करायचं आहे? अंतिम 4 पंक्ती यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे। चकचक जीवन मधुरस प्रतीक्षण। चकचक जीवन मधुरस प्रतीक्षण। विपुल मनमोह कर संचित। जन मधुकर अनुभूति दवीत जब करते भव मधुछत विनियुक्त। नहीं प्रार्थना इनसे सबुचित। तर याप्रमाणे इथे असं दिलेले आहे। तर यांचा आपण आता बघणार आहे अर्थ। तर नीट प्रमाणे ऐकायचा आहे। ईश्वर द्वारा दिए गए इस मानव जीवन के। ईश्वर म्हणजे देवासारखा देवाद्वारा देणारा हा मानव जीवन किंवा हा माणूस जे जीवन आहे त्यांचा प्रत्येक क्षण जे लोग सुख शांतीपूर्वक जीते आहे, जे लोक सुख शांतीपूर्वक जिवंत आहे, जे लोक सुख शांतीपूर्वक जिवंत आहे, अपने अनुभव को संचित करते हैं आणि आपल्या अनुभवाला संचित करत आहे। काय करत आहे? आपल्या अनुभवाला संचित करत आहे। जिस प्रकार मधुकर मधु एकत्र करने के लिए, ज्या प्रकारे मधुकर मधु एकत्र करण्यासाठी अपने छत का निर्माण करते,
आपला छताचा निर्माण करत आहे, उसी प्रकार ये परोपकारी लोक, या प्रकारेही हा जे परोपकारी लोक आहे, या प्रकारेही हा जे परोपकारी लोक आहे ते आपल्या अनुभवरूपी मधु का संचय, मधु यांचा संचय मानव मात्र के लिए करते हैं, यांचा संचय मानव मात्र यांच्यासाठी करत आहे. जीवन के अपने अनुभव से दूसरों को लाभान्वित करते, जीवनाच्या आपल्या अनुभवातून दुसऱ्या लोकांना लाभान्वित करत आहे. दुसऱ्या लोकांना काय करत आहे? लाभान्वित करत आहे. उनके लिए की गई प्रार्थना से पवित्र दूसरी कोई प्रार्थना नहीं है, त्यांच्यासाठी आपल्या अनुभवाच्या दुसरा कोणताही अनुभव किंवा दुसरा कोणताही पवित्र प्रार्थना नाही आहे असं त्यांनी सांगितलेले आहेत. कळलं की नाही? हो. बघा, या कवितातून खूपच कमी प्रश्न दिलेले होते, म्हणून त्यांना तुम्हाला खूपच कमी प्रश्न इथे पण दिलेले आहेत मी. तर आज आम्ही काय शिकलो, कशाप्रमाणे आपल्याला उत्तर लिहायचं आणि कसा त्यांचा प्रसंग आपल्याला शोधायचा आहे. आणि याबद्दल तुम्हाला कधीही असं वाटत आहे की जे तुम्हाला नाही कळलेलं आहे किंवा नाही समजलेलं आहे, त्या तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.